राधे राधे दोस्तो. आज मी आणि माझे मिस्टर दोघे निघालो एका ऐतिहासिक ठिकाणी, जिथे मला आमंत्रण होतं एका प्रोग्रामसाठी, जिथे मी चीफ गेस्ट म्हणून मला बोलवलं होतं. मात्र झालं असं, पहिल्या दिवशी तब्येत खराब असल्यामुळे एकटी जाण्याचा डिसिजन मी टाळला. मिस्टरांना बरोबर घेतलं आणि प्रवासाला सुरुवात केली. प्रवासामध्ये छान गाणी ऐकत, गप्पा करत आणि निसर्गाचा आनंद घेत आमचा प्रवास सुरू होता. पण काही क्षणात असं जाणवलं, रस्त्यावरती आज गर्दी फार आहे. विचार केला तेव्हा कळलं की 2-3 दिवस झाले लागून सुट्ट्या आल्या, म्हणून बरेच लोक देवदर्शनासाठी फिरण्यासाठी बाहेर पडले. आणि जवळच सिद्धटेक अष्टविनायकामधील एक गणपती बाप्पा आमच्याकडे आहे, तेथील ही गर्दी. लांबून लांबून लोक आलेले होते, मोठ्या मोठ्या बसेस आलेल्या होत्या देवदर्शनासाठी. तो रस्ता पार करून आम्ही पुढे गेलो. आमच्या ठिकाणी पोहोचलो, प्रोग्राम अटेंड केला. प्रोग्राम झाल्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता. हळदी कुंकू झालं आणि सगळ्या महिलांनी संगीत खुर्चीचा आनंद घेतला. कुणी उखाणे घेतले, कुणी डान्स केला, कुणी गाणं म्हणालं. असा एन्जॉय झाल्यानंतर सगळ्यांना बाय म्हणून आम्ही निघालो तेथील ग्रामदैवताच्या दर्शनासाठी. मी जिथे जाते तेथील देवी देवतांचे दर्शन, आशीर्वाद घेते. मंदिरात गेल्यानंतर तिथे देवीची ओटी भरली, दर्शन घेतलं. तिथे त्यांचा छोटासा पलंग होता, जिथे माता आराम करते. त्या पलंगाचंही दर्शन घेतलं. या मंदिराचं रहस्य म्हटलं तर श्री कमलाभवानी माता हे मंदिर प्रख्यात आहे. हे मंदिर कमलाभवानी देवींना समर्पित आहे, ज्यांना तुळजाभवानीचा अवतार मानला जातो. मंदिराची रचना ही हेमाडपंथी शैलीमध्ये तयार केली आहे. 96 हा अंक या मंदिराशी विशेष जुडलेला आहे. मंदिरात खांब 96, पायऱ्या 96, खिडक्या 96 ची हे चित्र पाहायला मिळतं. हे मंदिर सुमारे 1727 साली बांधलं आहे. मंदिराच्या जवळ एक विहीर आहे, त्याच्याकडे जाण्याच्या पायऱ्या देखील 96 आहेत. देवीच्या आसपास महादेव, गणपती, विष्णू, लक्ष्मी यांच्या मूर्त्या आहेत. असं हे प्राचीन मंदिर महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात करमाळा या ठिकाणी आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा 96चं रहस्य.